ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ मनसेनंही व्हिडिओ बॉम्ब टाकलाय। पीडब्ल्यूडी खात्यातील एक अभियंता शासनाकडून येणाऱ्या निधीतील टक्केवारी घेतानाचा व्हिडिओ समोर आणलाय। शासकीय निधी मिळवण्यापूर्वीच कंत्राटदारांकडून पैसे घेतले जातात असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलाय। फक्त निधी आणायचे, हे जे पैसे तो जमा करतोय हे फक्त तो एलओसीचे म्हणून सांगतोय। बाकी त्याला जेव्हा विचारतात की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्साचं काय, तेव्हा तो म्हणतो की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्सा वेगळा। माझ्याकडे एक्झिक्युटिव्ह सुद्धा व्हिडिओ आहे आणि डेप्युटीचा सुद्धा व्हिडिओ आहे, ते मी कालांतराने आपल्या समोर आणीनच। आज सुरुवातीला आम्ही शाखा अभियंताचा फक्त हा व्हिडिओ आपल्या समोर आणला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला विचारतात ते एक्झिक्युटिव्ह साहेबांचे किती टक्के द्यायचे, तो म्हणतात ते तुम्हाला मी नंतर सांगेन। पीडब्ल्यूडी मध्ये आजच भ्रष्टाचार होतोय का तर नाही, याच्या आधीही होतोय, पण ज्या भ्रष्टाचाराची पातळी ही भयावह पद्धतीने राक्षसी पद्धतीने वाढत चालली आहे। जो अधिकारी आहे हा ज्युनियर इंजिनियर आहे आणि त्यानं हा प्रकार केलेला आहे। म्हणजे जो देशपांडे साहेबांनी जो आरोप केला ते असू देत किंवा त्याच्यावरचं पण समजा कोणी त्याच्यामध्ये सहभागी असेल तर त्यांना जी असेल ती कायदेशीर त्यांच्यावर ऍक्शन डिपार्टमेंटली घेतली जाईल। दबाव टाकून किंवा अशा पद्धतीनं कामं अडवून एनओसी देण्यासाठी वगैरे करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि ह्यात कुणालाही सोडलं जाणार नाही हे मी नक्की सांगू शकतो।